नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरणमधील श्री नीळकंठेश्वर मंदिर भक्तांचे श्रद्धास्थान। श्रावणी सोमवार निमित्त भाविकांचा दर्शनासाठी ओघ। श्रावणी सोमवारचे हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे। श्रावण महिना भगवान शंकरांचा आवडता महिना होय आणि या महिन्यातील प्रत्येक सोमवाराला श्रावणी सोमवार म्हणून ओळखले जाते। या दिवशी शिवाची पूजा अर्चा, उपवास, अभिषेक, शिवामूठ करणे हे शुभ मानले जाते। त्यामुळे भक्तांना सुखसमृद्धी व शांती मिळते। महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक, दुग्धाभिषेक व रुद्राभिषेक करणे शुभ मानले जाते। उरण तालुक्यातील श्री नीळकंठेश्वर हे एक भगवान शिवाचे जागृत स्थान आहे। उरण रेल्वे स्टेशन नजीकच्या निसर्गरम्य ठिकाणी नीळकंठेश्वर मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे। वर्षातून येणारी महाशिवरात्र, श्रावणी सोमवार व इतरही सोमवार मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते। श्री नीळकंठेश्वर मंदिरातील शिवलिंग यामागे इतिहास असा आहे की सन 1991 साली कोटगावातील रहिवासी स्वर्गीय दिगंबर रामा पाटील यांना रेल्वे परिसरात फेरफटका मारताना शिवलिंग सापडले। शिवाचा दृष्टांत समजून त्यांनी भक्तिभावाने त्याच परिसरात या शिवलिंगाची स्थापना करून तिथे छोटेसे मंदिर उभारले। ते स्वतः निस्सीम शिवभक्त असल्याने या शिवलिंगाची त्यांनी विधिवत नित्यनेमाने त्याची पूजा अर्चा करू लागले। त्याचप्रमाणे महाशिवरात्र व श्रावणी सोमवारच्या निमित्ताने शिवलिंगावर अभिषेक व प्रसाद वाटप त्यांनी सुरू केला। परिसरातील शिवभक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने दर्शनासाठी येऊ लागले। त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी त्यांना चांगल्या रीतीने दर्शन घेता यावे याकरता त्यांनी स्वखर्चाने 2001 साली याच मंदिराचा जीर्णोद्धार करून मोठे मंदिर बांधण्यात आले। या ठिकाणी महाशिवरात्र उत्सवाच्या वेळी प्रेक्षकांसाठी पडद्यावर चित्रपटही दाखवले जातात। उरण हे ठिकाण आता हळूहळू शहरीकरण झाल्यामुळे मोठमोठे केंद्र सरकारी प्रोजेक्ट, रेल्वे सेवा, विमानतळ, अटल सेतू यामुळे दिवसेंदिवस उरणच्या लोकसंख्येत भर पडत आहे। वाढत्या लोकसंख्येमुळे भाविकांची संख्या हळूहळू वाढत आहे। श्री नीळकंठेश्वर हे मंदिर असलेले ठिकाण उरण शहराच्या बाहेर मोकळ्या जागेत तसेच निसर्गरम्य ठिकाण असल्याने भाविकांचा ओढा या मंदिराकडे वाढतच आहे। महाशिवरात्र व श्रावणी सोमवारी तर मंदिरात भक्तांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत। कालांतराने स्वर्गीय दिगंबर पाटील यांच्या देहावसानंतर त्यांचे पुतणे श्री अनिल खालचंद्र पाटील यांनी या श्री नीळकंठेश्वर मंदिराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून ते उत्तमरित्या ती सांभाळत आहेत। सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून श्री नीळकंठेश्वर सामाजिक संस्थेची स्थापना करण्यात आली आहे आणि या संस्थेमार्फत श्रावणातील 3ऱ्या सोमवारी महाप्रसादाचे आयोजन केले जाते। यावेळीही मोठ्या संख्येने भाविक भक्त महाप्रसादाचा लाभ घेत असतात। गेली 34 वर्षे या श्री नीळकंठेश्वर मंदिराची ख्याती उरण तालुक्याच्या बाहेर ज्ञात झाले असून पंचक्रोशीतील भाविक दर्शनासाठी येत असतात। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, उरण।